नाही, त्याबद्दल नाही मला माहिती. आता तुमच्याकडूनच मी ऐकतोय. आल्याच्या नंतर आम्ही या विषयावर त्यांच्याशी चर्चा करतो. कोण आहेत काय आहेत आपल्याला काय माहीत नाही, पण असं कोणी कोणाला धमक्या द्यायची गरज नाही. आपल्यामध्ये क्षमता आहे, पण आता ते नेमक्या दिल्यात कुणी, ते कोण आहेत, कोणाचे आहेत का, त्यांचं वैयक्तिक राजकीय काही आहे का, आपण आपण त्या विषयावर माहितीच नसल्यावर कसं बोलायचं. आल्याच्या नंतर मी त्यांच्याशी सविस्तर त्या विषयावर बोलतो. ज्यांनी हे केलेलं आहे त्या मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलिसांना माझी विनंती आहे की त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करू नये. आता मला ते मॅटर समजू दे, कोण आहे काय आहे, कशामुळे दिले. त्यांचं जर म्हणणं असेल कारवाई करू नये तर चांगलं आहे. उलट मोठे मन दाखवलं त्यांनी समाजाच्या लेकराविषयी. परंतु अशी पण माहिती आहे मला की कोण त्यांनी पण अर्ज पण दिलेले जणू. तेच मीडियात त्या दिवशी बोलत होते की मला धमक्या दिल्यात आणि देवेंद्र भारती साहेबांना मी अर्ज दिलेत. म्हणजे एकीकडून असं पण माया पण समाजावरती दाखवतायत आणि एकीकडून गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया करतायत, असं पण एकूण दिसतंय. परंतु ते कोणी दिली का दिली, माझं तर सरळ म्हणणं असतं आपण शांततेचं आपलं आंदोलन आहे. प्रत्येक वेळेस मी शांततेतच सांगतो. माझ्या बांधवांना सगळ्याला सांगितलेलं की आपल्यात खूप क्षमता आहे, आपण न मिळणारं आरक्षण खेचून आणू शकतो. इतकी क्षमता आणि इतकी ताकद मराठा समाजात आहे, असं कोणी करू नये. पण आता कोण आहेत समोरचे हे पण माहीत नाही. एखाद्या वेळेस लय अवघड असते राजकारणात सुद्धा एखाद्या वेळेस माणसं असं काही करतायत. परंतु कोणी बांधव असतील तर एखाद्या दिवस रागापोटी जरी बोलले असले की त्यांना वाईटही वाटलं असेल की समाजाचं नुकसान होतंय, असंही कोणी असू शकतं. त्यांची जर भावना समाजाविषयी काही बोलण्याची झाली असेल तर एखाद्या वेळेस नेत्यांनी बी मोठं मन दाखवायचं असतं, आपलंच पोरग आहे. पण करणाऱ्याने सुद्धा हे करू नये, कारण याचं समर्थन होणार नाही. चर्चेमध्ये सकारात्मक तोडगा निघेल काय वाटतं तुम्हाला नेमकं? आता बोलायच्या अगोदर काही सांगता येणार नाही दादा. काय भूमिका आहे, काय म्हणले त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेलं आहे. कारण तेच बोलले होते की मी मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या मर्जीशिवाय मी कुठं जाऊ शकत नाही.